सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी भरोसा सेल मार्फत ज्येष्ठ नागरिक मेळावा साजरा करण्यात आला। सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पोलीस आयुक्त एम राजकुमार उपस्थित होते। तसेच कार्यक्रमासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कपाडे, पोलीस उपायुक्त गुन्हे दीपाली काळे हजर होते। तसेच सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अशोक वाघमारे, आपुलकी आश्रम सोलापूर, शिवपुत्र हुचप्पा घटकांबळे, राज्य उपाध्यक्ष, यशसिद्धी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते। कार्यक्रमाची प्रस्तावना सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती येळे यांनी केली। पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे यांनी मेळाव्यात उपस्थित ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांना भरोसा सेल येथे ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 अन्वये समस्यांचे निराकरण केले जाते। सन 2024 मध्ये भरोसा सेल येथे एकूण 71 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी बऱ्याच तक्रारी ही मुले सांभाळत नाहीत अशा होत्या। त्यांना समुपदेशन करून एकूण 37 प्रकरणे मिटवली असून सध्या ते सोबत आहेत। तसेच काही प्रकरणे उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे निर्वाह निधी मिळण्याकरता पाठवली आहेत। ज्येष्ठ नागरिक कायदा हा ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्न, आरोग्य, मनोरंजन हे मिळण्याकरता असून त्यांना कुटुंबासोबत राहिल्याने मिळतो। तसेच काही ज्येष्ठ नागरिकांची मुले ही परगावी असताना अशांना काही मदत लागली तर त्यांनी डायल 112 दामिनी पथक तसेच संबंधित पोलीस ठाणे यांच्याकडून मदत घ्यावी। तसेच सदर कार्यक्रमात पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले। त्यांनी कार्यक्रम हा समुपदेशन झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचे फीडबॅक घेण्याकरता असून तुमच्यापैकी एकाचाही निगेटिव्ह फीडबॅक नाही। ज्येष्ठ नागरिक कायदा शासन सुविधा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। जास्त लोकांना या कायद्याविषयी माहिती नाही, त्यांना या कायद्याबाबत माहिती पोहोचली पाहिजे यासाठी हा कार्यक्रम आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या मनोरंजनाकरता सोलापूर या ठिकाणी जास्त पब्लिक प्लेस नाही। भरोसा सेल मार्फत महिन्यातून एकदा मीटिंग घ्यावी, समुपदेशन झाल्यावर फीडबॅक घेऊन संवाद साधावा। तसेच 112 नंबरचा गैरवापर न करता त्याचा व्यवस्थित वापर केला पाहिजे। ज्येष्ठ नागरिक यांनी फिजिकली आणि मेंटली फिट असेपर्यंत त्यांच्या संपत्तीबाबत योग्य निपटारा करून ठेवावा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीशी पोलीस विभाग आहे असे सांगितले। पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।